दशक 5वा, समास 9वा, साधक लक्षण निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं हे तद्धि रामायणं. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वरं प्राणं प्रणमामि पुनः पुनः. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अशा पद्धतीने अतिशय आवश्यक आणि तसं म्हटलं तर खूप जीवनावश्यकता आहेच, मनाला शांती देणारा, आत्मपरीक्षणात्मक आणि आत्मपरीक्षणातून समाधान देणारा. ज्या ठिकाणी इतर कुणाचाही काहीही संबंध त्या ठिकाणी आपण विचारात घेत नाही, आपण फक्त स्वतःचा विचार करतो. म्हणजे स्वांत सुखाय जगणं जर सुरू करायचं असेल, स्वांत सुखाय जगणं जर सुरू करायचं असेल तर आधी आत्मपरीक्षणच व्हायला पाहिजे. आणि आत्मपरीक्षणामध्ये जेव्हा त्यांनी दोन्ही लक्षणं आपण ऐकली त्या ठिकाणी आपलं बरंचसं शुद्धीकरण मनाचं झालंय की या ठिकाणी काय चुकलंय, काय बरोबर आहे, किंवा कशामुळे माझा फायदा होतोय,
कशामुळे समाधान मिळत आहे, असं जर आत्मपरीक्षण करत करत जर आपण ह्या गोष्टींचा विचार केला, कधी कधी असं वाटतं विचार केला असं महत्त्वाचं आहे आणि कधी कधी असं वाटतं विचार न करणं महत्त्वाचं आहे. पण विचार न करण्याची अवस्था येण्यापर्यंत आपल्याला काहीतरी समजलं पाहिजे, तर आपण विचार न करणं हे सोडणं योग्य आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ज्ञानाची गरज आहे. आणि एकदा का ज्ञान झाल्यानंतर अज्ञान काय आहे ते समजणार आहे ना. त्यामुळे हळूहळू त्या गोष्टी होतील. पण जर एखादा विचार प्रवर्तन थांबवायचं आहे, शून्यामध्ये जायचं आहे, तर शून्यामध्ये जायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी कशासाठी, कशाचा शोध, तो शोध कुठे घ्यायचा आहे, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मनन, श्रवण, चिंतन चालूच असलं पाहिजे. आणि जेव्हा चालू असतं तेव्हा एखाद्या दिवशी जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आवडते, ती म्हणजे खरंच हृदयापासून आपण त्याचं आजच आपल्या गोंदवलेकर महाराजांचं जे वचन आहे त्या ठिकाणी म्हटलं सगळं माहिती आहे तुम्हाला, सगळं ज्ञान आहे, सगळं वाचता येत आहे, पण त्यांचा जर जीवनात उपयोग झाला नाही तर त्याचा अगदी मूल्य शून्य आहे. मग तेच म्हणतात माऊलीसुद्धा की एक तरी ओवी अनुभवावी, नको वृथा अट्टहास. कोणत्याही प्रकारचा अट्टहास करण्यापेक्षा एक तरी, पण ह्या एक तरी ओवीपर्यंत येईपर्यंत आपल्याला त्या बाकीच्या ओव्या समजायला पाहिजे. तेव्हा कुठे एखादी ओवी आपल्या मनाला स्पर्शून जाते. आणि हृदयाला तर ते स्पर्शलेलं असतंच. ज्या अर्थी आपण तिकडे वळलो त्या अर्थी हृदयाचंच ऐकलं आहे म्हणूनच आपण इकडे वळलो आहे. पण मनाला स्पर्शून जाणे ही अतिशय महत्त्वाची घटना साधकाच्या जीवनात घडणं आवश्यक आहे. आणि समर्थांनाच आपण म्हटलं की तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांनाच आपण आराधना केली आहे, त्यांनाच प्रार्थना केली आहे. आणि जर मनापासून आपली इच्छा असेल तर त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. जय जय रघुवीर समर्थ. फक्त मनापासून इच्छा पाहिजे. एक तर आपण त्याचा ध्यास घेतो म्हणूनही पूर्ण होतात आणि त्या ध्यासाला आशीर्वाद जो मिळतो त्या आशीर्वादाने ते कार्य पूर्ण होतं. आणि पुन्हा तिसरी गोष्ट नेहमीसाठी लक्षात आपण साधकांनी ठेवायलाच पाहिजे की एखादा ध्यास घेतला म्हणून कर्म पूर्ण झालं, मग कर्म पूर्ण झाल्यावर त्याचा परिणाम मिळाला हे निश्चित आहे. जर ध्यास घेतला, कर्म पूर्ण झालं, कर्म पूर्ण झाल्यानंतर त्याचा परिणाम मिळाला, जसा पाहिजे तसा मिळाला किंवा जसा पाहिजे तसा मिळाला नाही, तर जसा पाहिजे तसा मिळाला नाही तर लागलीच दोष दिला जातो. पण जसा पाहिजे तसा मिळाल्यानंतर बाकी आपण पुढची अवस्था विसरतो. आणि जी संत म्हणतात सगळ्यात आवश्यक आहे, जे काही तुम्ही केलं आहे त्याचा जो परिणाम आला आहे तो परिणाम ज्या आराध्यासाठी आराध्याच्या समोर केला आहे त्या आराध्याला समर्पण करण्याची जी भावना आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. समर्पणाशिवाय आणि शरणागतीशिवाय जी इंग्लिश म्हण आपण त्याशी सांगितली ती की अर्ज टू मर्ज, माझी इच्छाच मर्जिंगची आहे. मुळात आपला जीव हा मर्जिंगसाठीच जन्माला आला आहे आणि उलट आईच्या पोटातून बाहेर पडल्याबरोबर मर्जिंग विसरून अर्जिंगच्याच मागे लागतो आहे. मग ही असा सोहम आणि कोहम जे संस्कृतमध्ये म्हटलं आहे, इंग्लिशमध्ये हेच म्हटलं आहे, मराठीमध्ये तेच म्हटलं आहे, म्हटलं सगळंच आहे. पण प्रत्यक्षामध्ये आपण जोपर्यंत त्याचा अनुभव घेणार नाही तसा आज समर्थांचं जसं सद्गुरूंचं वचन आहे त्याप्रमाणे त्या वचनाचा काहीही उपयोग होणार नाही. लहान मुलांना जसं आपण वाचायला सांगतो, लहान मुलं जशी इंग्लिश शिकतात, मराठी शिकतात, भाषा जेव्हा शिकतात खडाखड शब्द वाचतात आणि त्यांना जर म्हटलं आ ई हा प्रश्न पूर्ण तू वाचलेला आहे त्याचा अर्थ सांग तर त्यांना सांगता येत नाही. याचं कारण त्यांच्या बाराखडीची ओळख झाली आहे. मग त्यांच्याशीच आपण सतत तुलना केली पाहिजे आपली. त्यांची जशी बाराखडीची ओळख होते, ते शब्द वाचतात, त्या शब्दांचा आत्मतितार्थ त्यांना कळतच नाही वाचलेलं, पण शब्द वाचता येतो त्याचा अतिशय आनंद असतो की हे ज्ञान मला झालं आहे की आ ई. पुढे जाऊन एखाद्याच वर्षात त्यांना या शब्दाचा जेव्हा अर्थ कळतो तेव्हा त्या शब्दांची किंमत कमी होते की नाही. भाव महत्त्वाचा आहे तो आईमध्ये. आ ई हा शब्द शिकल्यावर ते आ ई का म्हणत असतात, कारण मला त्याचं ज्ञान झालं आहे, या शब्दाचं मला ज्ञान झालं आहे म्हणून ते म्हणतात. आणि जेव्हा आईचा शब्द आईचा अर्थ जेव्हा त्यांना कळतो तेव्हा त्या आई ह्या बाराखडीवर भर न देता आईला बोलवत असताना हृदयपूर्वक ते हाक मारतात आई. मग हा जो फरक आहे शब्दांचा, बाराखडी शिकण्याचा जो आनंद आहे तो ज्ञानाचा आनंद आहे की मला आई शिकता आलं. आणि जिथे जिथे शब्द दिसतात, बाहेर जेव्हा घराच्या बाहेर पडतात कुठेही पाटी दिसली की ते शब्द वाचायला लागतात. आपणही तेच केलं आहे, लहान मुलं तेच करतात. जे काही नवीन शिकलं ते सारखं बघतात आणि त्याचा ध्यासच लागतो त्यांना. मग त्या शब्दाच्या ध्यासातून ते बाहेर केव्हा पडतात, जेव्हा त्याचा अर्थ कळतो. आम्हाला लहानपणी असं एक दुकान लागायचं मध्ये की पॉप्युलर नावाचं दुकान लागायचं आणि ते बुक सेंटर होतं.
मग ते वाचल्यानंतर घरी येऊन आम्ही तोंडपाठ करून टाकलं. पॉप्युलर म्हणजे बुक सेंटर, पॉप्युलर म्हणजे बुक सेंटर. हा खरा अर्थ आहे का त्याचा पॉप्युलरचा? अगदी सगळ्या भावा बहिणींनी पाठ केलं होतं. पॉप्युलर म्हणजे काय? बुक सेंटर. कारण नुकतंच वाचायला यायला लागलं होतं. POPULAR हा शब्द बाराखडी जेव्हा समजली, अल्फाबेट समजले की ते पॉप्युलर तिथे दिसतं. कुठे दिसतं? त्या दुकानावर दिसतं. म्हणजे पॉप्युलर म्हणजे बुक सेंटर हे समजत होतं. किती चुकीचं समजत होतं आपल्याला ज्ञान असूनसुद्धा. बाराखडीचं ज्ञान असूनसुद्धा आपल्याला समजत नव्हतं. आणि जेव्हा समजलं तेव्हा आपल्याला हसू आलं की पॉप्युलर म्हणजे बुक सेंटर नसून पॉप्युलरचा अर्थ प्रसिद्ध आहे. हे कळल्यानंतर हसू येतं. आणि एकदा का त्याचाही अर्थ कळला, पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध, आणि प्रसिद्धचा जेव्हा अर्थ कळतो तेव्हा बाराखडीला खरंच किंमत राहते का? असा जो प्रवास आहे मनाचा, तो अर्थपूर्ण असा मनाचा प्रवास जेव्हा होतो तेव्हा त्याला म्हणतात की शब्द जे लिहिल्या गेले आहे त्याच्यातले भाव आपण ओळखायचे आणि त्या भावाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये फरक करायचा. हे आज आपल्या सद्गुरूंचं वचन असल्यामुळे त्यावरती थोडासा चिंतन केलं. आणि त्या ठिकाणी आता साधकाची लक्षणं सांगत असताना 16 ओव्या आपल्या झाल्या आहेत. प्रत्यक्ष माया अलक्ष करी. आता थोडंसं मागचा प्रत्यक्ष मायेला जिंकणं सोपं नाही. जिंकणं थोडंसं दूर आहे, पण माया काय आहे आणि भगवंत काय आहे, विवेक आणि वैराग्य दोन्ही गोष्टी आपोआप येतात भक्तीमध्ये. त्यांनी म्हणजे शरणागती आणि भक्ती या दोन मार्गांनी. पण ही शरणागती आणि भक्ती होते केव्हा? जेव्हा मनाने ध्यास घेतला पाहिजे ना त्याचा. मनाने जर ध्यास घेतला तर भक्ती आणि शरणागती आपोआपच येते. भक्ती म्हणजे तसं पाहिलं तर शरणागतीच आहे. कारण मला एखादी गोष्ट आवडणं म्हणजे त्यासाठी माझं सगळं लक्ष केंद्रित करणं म्हणजे शरण जाणंच आहे ना. माझं स्वतःचं अस्तित्व कमी करून त्या शक्तीला शरण गेल्याशिवाय भक्ती आणि शरणागती वेगळं कसं धरता येईल? तुम्ही जसं म्हणाल तसं, मानावा राम सर्वदा करता. तुम्ही म्हणताय ना होणार आहे माझं चांगलं, मग मी मानलं ना. त्या वचनांवरती जर माझा विश्वास असेल तरच मला अलक्ष करता येईल ना मायेकडे. अन्यथा मायेकडे अलक्ष करणं सोपं नाही. कारण माया इतकी वेगवेगळ्या रूपामध्ये समोर येते, इतकी वेगवेगळ्या रूपामध्ये समोर येते, फसवते. माया फसवी आहे हे खरं आहे असं दाखवते. पण साधकाच्या बाबतीत काय घडलं पाहिजे? साधक जर असेल, पहिल्यांदा मुमुक्ष लक्षण सांगितलं, बद्ध लक्षण सांगितलं, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला समर्थांनी सांगितल्यावर आपण त्याच्यावरती चिंतन केल्यावर मग साधकांनी कसं वागावं. आता ऐकण्याचे श्लोक नाही आहेत म्हणतात, ते वागण्याचे श्लोक आहे. मग मायेकडे अलक्ष करणे सोपं आहे का? मला स्पष्ट दिसते मायासमोर मग कर्तव्य करायचं. कर्तव्य कर्तव्य करताना त्याचा जो परिणाम होणार आहे तो परिणाम आपल्या आराध्याला समर्पित करायचा. हे मायेकडे अलक्ष करणे आहे. आपण समजा संसाराला सोडायचं ठरवलं आणि जंगलात जायचं ठरवलं, कशाला संन्यास घेतला आणि एखादा आश्रम जरी स्थापन करायचं ठरवलं तरी आश्रमाला पण पुन्हा मायेचीच गरज आहे. आश्रमाला सुद्धा काड्या आणावे लागतील, खाण्याचं करावं लागेल, सगळं करावं लागणार आहे. मग त्याच्यातून लक्ष कसं निघणार आहे? इकडचं लक्ष फक्त संसारातलं आपण परमार्थाकडे लावलं, पण लक्ष संसारातच आहे. जय जय रघुवीर समर. म्हणजे कर्मापासून सुटू शकत नाही. माया म्हणजे कर्म नव्हे. कर्म करत असताना खरं कर्म करते कसं म्हणजे मामेकम शरणम ब्रज जे श्रीकृष्णाने म्हटलंय तसं जे काही तुला करायचं आहे, अरे तू ते करायलाच पाहिजे. फक्त करत असताना ते सगळे परिणाम मला समर्पित कर, त्या परिणामाचं श्रेय मला दे. मग त्याचं काय फळ द्यायचं हे मी ठरवीन, तू नको ठरव. तुला जरी वाटलं हे खरं झालं आणि चांगलं झालं, आपल्या मनासारखं झालं, ते तुझ्या कल्याणाचं नसणार आहे. कारण तुझं कल्याण कशात आहे फक्त मला आणि मला माहिती आहे. संकटंसुद्धा येतात ना, ती संकटंसुद्धा तुझ्या कल्याणासाठी आहे हे जर लक्षात आलं तेव्हा कुठे ती शरणागती झाली असं ते म्हणतात. प्रसिद्धी मिळाली पण ती प्रसिद्धीसुद्धा खरी नाही रे. आधी तुम्हाला शरण ये, मग पुढे तुला प्रसिद्ध करायचं का नाही करायचं, तुला ज्ञान द्यायचं का नाही द्यायचं हा प्रश्न माझा आहे. असं म्हणणं म्हणजे मायेकडे दुर्लक्ष करणं आहे. प्रत्यक्षामध्ये प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आपल्याला कर्म मिळालेलं आहे, ते करणं भाग आहे. आपण ठरवलं का परदेशात जाऊन स्थायिक व्हायचं, पण जातो ना आपण स्थायिक होतो. बाकी सगळे नाही स्थायिक होत. एखादा व्यक्ती स्थायिक होतो ते त्याचं कर्म आहे, ते त्याचं पूर्व प्रारब्ध आहे, त्याची कर्मभूमी ती आहे. हे जेव्हा तो करतो तेव्हा त्याच्याशी तुलना आपण करून योग्य नाही. त्याच्याशी कोणीच कुणाशी तुलना करणं योग्य नाही. कारण प्रत्येकाचं कर्म ठरलेलं आहे. कोण पारमार्थिक क्षेत्रात जाईल हे फक्त ठरलेलं नाही आहे.
कारण तो त्याचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो परदेशात राहो की स्वदेशात राहो, स्वतःच्या घरात राहो की जंगलात राहो, त्यांनी जर ठरवलं की मला स्वतःचं कल्याण करायचं आहे तर करू शकतो. बाकी सगळी माया आहे. त्यामुळे कर्मावरती आपला जोर नाही. एखादं आजारपण आलं तर आजारपणाला सामोरं जाणं आपलं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी असं थोडी म्हणणार आहे मी पडून राहतोय या मी काही करत नाही, मी असं चालत नाही. कर्मावरती जोर नाही, पण कर्म करत असताना त्याचं जे फळ आहे ते सगळं फळ मला फक्त समर्पित करा, असा सहज सुंदर असा आपला हा सत्संग आहे. हे समजण्यासाठी समर्थांचे शब्द आपल्याला असं सांगतात की प्रत्यक्ष माया अलक्ष करी. हा कोण आहे? हा आहे साधक. साधक अवस्था जर असेल तर मायेकडे अलक्ष करणं जे अतिशय कठीण गोष्ट आहे, ज्यावरती आपण स्वतःचे वैयक्तिक अनुभवसुद्धा जर सांगितले तर एक एक तास निघून जातील की मायेचे किती प्रकार आहे. की अगदी पुढच्या क्षेत्रात गेलो तरी गोपी गीतामध्ये जसं सांगितलं आहे तसं सुरुवातीला सगळ्याच गोपी साधक आहेत, एकही त्यातली कमी उंचीची नाही आहे. पण पुढे जाऊन ती कशी अडकते, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा ती मायाच आहे. मलाच फक्त भेटतात श्रीकृष्ण, माझं काहीतरी पुण्य असलं पाहिजे हे सुद्धा विचार मनात यायला नको. हे जर विचार मनात आले भगवंत अदृश्य. म्हणजे या मार्गामध्ये साधन मार्गामध्ये जायचं असेल, साधकांच्या मार्गामध्ये जायचं असेल, त्यात सुद्धा अडथळे आहे. आपण साधन मार्गात आलो म्हणजे उच्च दर्जाचेच आहोत, कारण आपण म्हणतोच आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दास आहे. पण मायेचा प्रभाव कुठे होऊ शकतो सांगता येत नाही. प्रत्यक्ष माया कोणत्या रूपामध्ये तुम्हाला त्रास देईल अजिबात सांगता येत नाही. त्या मायेला अलक्ष्य करण्यासाठी जे मानसिक प्रयत्न होतात, मानसिक, शारीरिक नाही, मानसिक प्रयत्न जे होतात त्याच्याकडे तो अलक्ष्य करू शकतो. म्हणजे हे कळल्यानंतर ही सोपी गोष्ट असेल का? ही वाचनाची गोष्ट आहे का? शब्द मला वाचता आले पटकन आणि श्रवण पण करता आलं, मनन पण करता आलं, चिंतन पण करता आलं की मायेला दूर करायचं. परवाच्या दिवशी ज्ञानराज प्रभूंनी उदाहरण सांगितलं, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्या तोंडून ऐकताना आणखी चांगलं वाटलं. त्यांनी म्हटलं की ते पक्षी पोपट अडकायचे सारखे, आणि पोपट तसेही बोलघेवडे असतात. पोपट अडकायचे आणि तो शिकारी जाळं टाकायचा. तर एका साधूला वाटलं यांचं सगळ्यांचं जीवन आपण बदलवून टाकू, म्हणजे नशिबात आणि प्रारब्धात काय आहे ते वेगळं, स्वतः मनाने काय ठरवलं किती समजलं ते वेगळं. समजण्याशिवाय प्रारब्धात बदल होऊ शकत नाही. पण बाकी प्रारब्ध चालू. त्यांनी त्यांना सांगितलं, अरे बाबा रे, असं नाही करायचं, तू सारखे अडकले जाता, तुम्ही तुमच्या समोर तो जाळं टाकतो आणि ते जाळं जे टाकतो त्याच्यामध्ये तुम्ही अडकता. आणि त्याच्यासाठी एक मी तुम्हाला मंत्र सांगतो म्हणे, की असं म्हणायचं, शिकारी येईल, दाणे टाकेल, जाळं टाकेल, आपण दाणे खायचे नाही, आपण जाळ्यात अडकायचं नाही. हे 5 श्लोक पाठ करा. शिकारी येईल, दाणे टाकेल, जाळं टाकेल, जाळ्यात आपण जायचं नाही, आपण जाळ्यात अडकायचं नाही. सगळे पोपट पाठ करतात. आपणही पोपटच आहे. जसं आपण बैलाचं उदाहरण सांगितलं त्या दिवशी, की बैल जेव्हा ओझं वाहतो तेव्हा आपण बैलाला हसतो, काय ओझं वाहतो, मागच्या जन्मीचं पाप आहे तुझं म्हणून तो ओझं वाहतो. आम्ही संसाराचं ओझं वाहतो, अगदी इथपर्यंत येईपर्यंत, गळ्यापर्यंत येईपर्यंत कष्ट करतो. मग बैल आणि आपण वेगळं नाही. मग ह्या पोपटांचंही तसंच आहे. पोपट अगदी म्हणतात, जसा तो शिकारी येतो, साधूची गोष्ट आठवत नाही असं नाही, आठवतं आपल्याला, आपल्यालाही माहिती आहे. माया प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी, प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी, प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी. साधूचं वाक्य ऐकतंय, मनन केलं, चिंतन केलं, त्यावरती पठण पण केलं, आणि प्रत्यक्ष तो शिकारी आला. शिकाऱ्यांनी पुन्हा दाणे टाकले, पुन्हा जाळं टाकलं, आणि सगळेच्या सगळे पक्षी अडकले. ते काय म्हणत होते, आणि तोंडाने, शिकारी येईल, दाणे टाकेल, जाळं टाकेल, आपण त्यात अडकायचं नाही, असं म्हणत म्हणत सगळे पक्षी फडफड फडफड करत त्या जाळ्यामध्ये अडकले. शिकाऱ्यांनी त्यांना उचलून नेलं. मग शिकाऱ्याचं काय बिघडलं? माया हे जाळंच आहे. ह्या जाळ्यामध्ये माया टाकत राहते जाळं, आणि आपण अडकत राहतो. साधूची वचनं तोंडपाठ, की या अशी वचनं, सगळी मोठी मोठी वचनं तोंडपाठ करून सुद्धा आपण त्या जाळ्यामध्ये अडकतो, जसे ते पोपट अडकले. पोपट अडकतात की नाही आणि साधू त्यांना शिकवतो की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यातून आपण असं शिकतो की ते सगळेच्या सगळे अडकले, मग तसेच आपण अडकतो. आणि अडकायचं नसेल तर हे शब्द पाठ करण्यापेक्षा आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे, मायेकडे अलक्ष्य केलं पाहिजे. ही सोपी गोष्ट नाही. म्हणून जेव्हापासून साधक लक्षण समाज सुरू झाला त्या ठिकाणी हा आंतरिक बदलाचा, अंतःकरण शुद्धीचा आणि त्याप्रमाणे विचाराचा, त्याप्रमाणे आचरणाचा समास आहे. त्यामुळे यानंतर जे काही समर्थ सांगतील तो जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याचं आचरण अत्यावश्यक आहे, अन्यथा नुसत्या ज्ञानाला किंमत नाही.
कल्याणाच्या बाबतीत समर्थांनी तेच म्हटलं, दासबोध लिहिणारं कल्याण. एकदा फक्त दासबोध लिहून घेतलाय, समर्थ सांगतायत, प्रश्न विचारतायत, किती मनापासून विचारले असतील प्रश्न आणि किती मनापासून उत्तर दिलंय. त्या दोघांचा संवाद जगकल्याणासाठी आहे. मग तो संवाद झाल्यानंतर तो आपल्या कामाला लागला, जे काही त्याला कर्म सांगितलंय ते करायला लागला. आणि ह्यांनी पारायण सगळ्या शिष्यांनी केली. पारायण करू नये असा अर्थ अजिबात नाही त्यातून. पारायण आता या कलियुगामध्ये खरंच या सगळ्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. पारायण करून जर अशा काही गोष्टी घडल्या असत्या तर त्या घडत नाही आहेत कलियुगामध्ये, हे निश्चित आहे. कारण तेवढं पावित्र्य पण आपल्यामध्ये नाही आहे. आणि त्या मुलांनी जेव्हा मधली ओवी विचारली तर ह्या लोकांना कुणालाही आली नाही आणि तो धावत आला. समर्थांनी विचारलं, बाबा सांगतो का? त्यांनी तोंडपाठ सांगितली. याचं कारण तो ती अनुभवत होता. लिहित असतानाच त्यांनी त्याचा पूर्ण स्वाद घेतला, रसास्वाद घेतला. चिंतन मनन त्यांच्यासाठी जे पाणी आणत होता ते पाणी आणत असताना सुद्धा त्या दासबोधाचाच विचार त्याच्या मनात होता, त्याचं आचरण समर्थांसाठी होतं. मग या सगळ्या गोष्टी असल्यामुळे समर्थ म्हणाले, बघा म्हणून माझा कल्याण लाडका आहे. कल्याण म्हणजे समर्थच झाला जणू काही. कोणताही बदल समर्थांमध्ये आणि कल्याणांमध्ये नाही. जसा समर्थांमध्ये आणि हनुमंतांमध्ये बदल नाही, जसा हनुमंतांमध्ये आणि रामामध्ये बदल नाही, जसा रामामध्ये आणि शिवामध्ये बदल नाही, जसा या सगळ्यांमध्ये आणि आपल्या विष्णूंमध्ये फरक नाही. हे सगळे एकच होतात, हेच त्यांना सांगा. पण हे एक होण्यासाठी ह्या वाक्यावरती प्रत्यक्ष माया अलक्ष करी. प्रत्यक्ष दिसणारी माया दूर लोटणे सोपं नाही. न दिसणाऱ्या आणि दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट आहे पुढे. आता हा टप्पा कसा बसा पार करू, माझा याच्याशी संबंध नाही म्हणून केला टप्पा पार. पण पुढचा जो आहे अलक्ष वस्तू लक्षी अंतरी आणि दुसरी जी दिसत नाही आहे त्याचा अंतरामध्ये स्थिर करायचं आहे. कसं शक्य आहे? दोन्ही गोष्टी अतिशय कठीण आहेत. वाचायला भराभर वाचतो आपण समास. एक समास वाचायला सांगितलं आमच्या सद्गुरूंनी, भराभर 10 मिनिटात समास पाठ वाचून होतोय. कारण अल्फाबेट आणि मुळाक्षरं ही अतिशय सोपी आहेत, मराठी आहे. मग त्यामुळे ही गोष्ट करणं अतिशय. प्रत्यक्ष माया अलक्ष करा. दुसरी गोष्ट अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. नुसतं असं म्हणत नाही, अंतरा म्हणजे भगवंत हृदयस्थ आहे हे समजा वाक्याने मी लिखाण करते तर इतकी सोपी आहे का गोष्ट? माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे. माझ्या वागण्यात किती बदल होईल? वागण्यात बदल बघतायत माझ्याकडे, हे मला जाणवतंय. कोणाला जाणवायचा प्रश्न नाही. मला जाणवतंय. ही जबाबदारी घेणं, ही जबाबदारीने मी वागणं हे फार कठीण आहे. हे जे व्रत आहे. आणि आज अजून एक अतिशय आनंदाची गोष्ट अशी वाचण्यात आली की एखादी गोष्ट 12 वर्ष सलग केली, एखादी गोष्ट 12 वर्ष सलग केली तर जे काही ठरवलं ते प्राप्त होतं असं वचन आहे. मग असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा असं वाटतं की खरंच करायला पाहिजे. हे त्यांच्या वचनांवरती विश्वास ठेवणंच तर माझ्या मनाला कठीण जातं. एकदा का विश्वास ठेवला की मग ते शब्द पटतात, पण अनुभूतीला वेळ लागतो. त्याच्यामुळे या ओवीला आपल्याला वेळ लागला. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी, या नाव साधक श्रीराम. शक्यच नाही आहे, पण अशक्य नाही आहे. शक्य नाही पण अशक्य नाही यामध्ये पण बदल आहे ना. शक्य नाही आपण म्हणतोय कारण खरंच शक्य नाही आहे. मी माझा संसार सोडणं, माझी मानसिक अवस्था सोडणं 20 वर्ष इकडे म्हणतात म्हणजे संसार आणि परमार्थता बदल. आता हेच वाक्य जर मी 12 वर्ष सतत करते म्हटलं तर 12 वर्षानंतर जे मला पाहिजे ते प्राप्त होतं. आपण अनुभव घेतला आहे, संसारात सुद्धा अनुभव घेतला आहे. 12 वर्ष कष्ट करतो मुलगा. हा जो मुलगा हे झाल्यावर मौंजे झाल्यावरती 12 वर्ष जर आपल्या गुरुकुलात गेला तर त्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं, त्याला जे पाहिजे तेच मिळतं ना 12 वर्षाचे तपश्चर्येनंतर. तसं आपण 12 वर्ष संसार करतो. 12 वर्षांनी जे काही ठरवलं ते पूर्ण करतो ना. 2 तप करतो आपण तर 24 वर्ष कमीत कमी आपल्या संसाराची जातात. 2 तपामध्ये जे पाहिजे ते मिळतं आहे. म्हणजेच आपली तपश्चर्या फळाला आली ही सिद्धता नाही का? पण ते फळ जे आपल्याला समाधान देत नाही आहे म्हणून प्रश्न आहे सगळा. आपण मिळवलं आहे. खडतळ प्रयत्न करायचे आमचा स्वभाव आहे. माझं मन असं आहे प्रत्येक जीवाचं की जे ठरवलं ते करतंच. रात्री 12 पर्यंत अभ्यास करावा लागला तरी चालेल, पण मी इतके गुण मिळवणार. मी रात्रभर बसली तरी चालेल, मी एवढे गुण मिळवणार. हे केलं आहे. बरं 1 वर्ष नाही केलं. हे अभ्यासाची वर्षसुद्धा 12 असतात. 12 नंतर 15ही वर्ष असतात. हे सगळं शिक्षण घेत असताना मी काटेकोर प्रयत्न केले नेटानी. तेव्हा कुठे फळही मिळालं, डिग्री मिळाली, मेरिट आलो. मेरिट आल्यानंतर त्या डिग्रीच्या भरोशावर पुन्हा 12 वर्ष नोकरी केली. नोकरीमध्येही जे पाहिजे ते मिळवलं, जे पाहिजे ते दिलं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलं. इंजिनियरनी जे काय असेल त्याला हायरिंग म्हणतात ना,
त्यांना हायर करतात म्हणतात. त्यांचं जे रिसोर्सेस म्हणतात ते हायर करतात. जे तुम्ही शिकले ते लोक विकत घेतात. किती मोठी संज्ञा आहे ही, की जे हे लोक शिकले ते आम्ही विकत घेतोय. म्हणजे तुम्ही जे कष्ट केले आतापर्यंत 12 वर्ष ते विकत घेतले आहेत कंपनीने. इतके कष्ट त्या मुलांनी केले आहे. मग त्या मुलाला फळ मिळालं कंपनीमध्ये, मिळत नाही कसं? सिद्धता आहे. प्रश्न आता इथे महत्त्वाचा येतो. आता तत्व हे आहे आता या ठिकाणी, की आपण इतके कष्ट केले, एक नव्हे 2 तप केले. आधीचे सोडून द्या, बाल्यावस्था आणि शैशवावस्था सोडून दिली, तेव्हाही तप केलंच नाही, कारण समजलंच नाही काय करायला पाहिजे. जे केलं असं समजलं त्याच्यासाठी 2 तप वाया घालवले आणि मला जे पाहिजे ते मिळवलं. मिळवल्यानंतर फक्त एकच घडलं, की ते शाश्वत टिकलं नाही. जे समाधान मला पाहिजे होतं ते मिळालं नाही, एवढाच फक्त फरक आहे. आता ह्या ठिकाणी ते म्हणतात एखादी गोष्ट सातत्याने पुन्हा 12 वर्ष करा. त्या 12 वर्षांत ज्यानंतर तुम्हाला जे मिळेल ते तुमच्या मनासारखं असेल आणि ते चिरकाल टिकणारं असेल. जय जय रघुवीर समर्थ. श्रेयस आणि प्रेयस या 2 संकल्पनांबद्दल, म्हणजे जग हे विरोधाभास आहे म्हणतो. मग त्या विरोधाभासातून आपण जे काही करतो त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळतं. याची आपण अनुभव घेतलेले आहे. त्या सुखाचा अनुभव पण घेतला आहे, की आम्ही जर एखादी गोष्ट देवाला, माझ्या मुलीचं लग्न चांगल्या पद्धतीने पार पडो, त्यासारखी मुलगी झाल्यापासूनची तयारी असते मनाची. चांगला जावई मिळावा, पैसे जमवावे, कष्ट करावे, चांगला बघावा. 12 वर्ष हा काय कमी त्याग आहे त्या मुलीसाठी? आणि त्यानंतर चांगला जावई मिळतो, अतिशय लग्न उत्तम होतं, 12 वर्षाच्या तपश्चर्याला फळ मिळतं. दिवा घेऊन शोधणार नाही असा जावई पण आपल्याला सापडतो. हे 12 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ नाही तर काय? मग हा जर अनुभव आपण तिथे घेतलाय, फक्त त्याचं शेवटचं आहे की मुलगी, त्यापासून जे समाधान मिळालं ते माझ्या आत्मकल्याणाचं नाही आहे. फक्त आत्मकल्याण काहीतरी वेगळं आहे. आपल्याला ठेवलंच नाही आपल्याजवळ देवानी. देव म्हणतो फक्त माझ्याजवळ कल्याण आहे तुझं, इतर सगळा हा तुझा कर्म सिद्धांत आहे. बाकी जे तुला करायचं आहे ते कर्म करायचं आहे. जसं दिसेल, जसं तुझ्या नशिबात होतं तसं तुला दिलंय ते कर्म करणे, एवढ्यासाठी ह्या पृथ्वी तलावर तुझा जन्म आहे. बाकी सगळं तू माझा आहे, मूळ तू माझा आहे असं जेव्हा कळतं तेव्हा मग आपल्याला माया कोणती हे लक्षात येतं. आणि माया लक्षात आल्यानंतर तो कोण आहे, किती गोड आहे तो. मधुराष्टक म्हणत असताना आनंद होतो. आता आतुरता कृष्ण जन्माची म्हटलं आनंद होतो. रामाचा जन्म होणार आहे, जोग लग्न वार तिथी सबवय अनुकूल. सगळेजण अनुकूल झाल्यावर म्हणे रामाचा जन्म होतो. सगळं जोग लग्न वार तिथी सबवय अनुकूल. असं आमच्या मनात जर सगळं अनुकूल झालं रामाच्या बाबतीत, माया मनात नाही. रामा तुझ्याबद्दल पाणी येत आहे डोळ्यात असं म्हटल्यावर रामाचा जन्म झालेला आहे मग आपल्या हृदयामध्ये. आपल्या हृदयातला हा जन्म, हे जे गोड अनुभव आहे तो अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. राम माझा मी रामाचे. हे कुणी सांगितलं? माझे सगळ्यात कल्याण करणारे सद्गुरू आहेत, त्यांनी मला सांगितलं तू रामाचे आहे, राम तुझा आहे. सांगणारा फक्त मी आहे, निमित्त मी आहे. मग निमित्त इतकं मोठं सद्गुरूंचं, त्यांच्या चरणावरती डोकं ठेवून जर माझं असं समाधान होत असेल तर त्यांनी म्हटलं अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. म्हणजे मग ती दुसरी गोष्ट आपल्याला दिसू लागते आणि दिसल्यानंतर ती आपल्या हृदयात साठवायची सोपी गोष्ट नाही, अजिबात सोपी गोष्ट नाही. पण केल्यानंतरचं जे समाधान आहे, म्हणूनच तर म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. जो हो नहीं सकता वही करना है, खुद को खुद से मिलाना है. इतकं कठीण आहे. जो हो नहीं सकता वही करना है, खुद को खुद से मिलाना है. मग नदिया जैसे सागर में बहती है, मन को हृदय से मिलाना है बस. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. इतर कशाचाही संबंध त्या ठिकाणी घेत नाही. इतकं कठीण काम आपल्याला करायचं आहे. म्हणून नवल घडावे गे माये. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग कुठेतरी दिसेल. आणि याचा अनुभव समर्थांच्या शब्दात आहे. ते शब्दांना महत्त्व नसून समर्थांचा तो अनुभव आपण घेतला पाहिजे. आणि तो येतो त्यांच्या तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे. किती बोलायचं या सगळ्या गोष्टींवर. या सगळ्या गोष्टी जर ते करतात, ते तयार आहेत. हा तसा उभाच आहे. फक्त आपण वाकायची गरज आहे आणि मनापासून. मग आत्मस्थितीची धारणा धरी. मग बाकी सगळं आपोआप अदृश्य होऊन जातं. आपोआप अदृश्य. म्हणून आपण जे पहिल्या दिवशी चर्चा केली की एकदम पहिल्याच दिवशी सांगितलं माया नाही, संसार नाही, हे जगत असत आहे, पटत नाही. ते जेव्हा सगळ्या अनुभवातून आणि उदाहरणांमधून आपण सांगतो तेव्हा मग आत्मस्थितीमध्ये स्थिर होतो. आणि आपल्याला शोधणं, जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तुरी को, इतना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी को. असं म्हणतात की इतकं स्वतःला ओळखणं कठीण आहे.
त्यासाठी समर्थांसारखे सद्गुरू पाठीशी पाहिजे. मग तो आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. इथे आपण थांबलो होतो. जे या जनासी चोरिले मनास नवचे अनुमानले, तेची जेणे दृढ केले या नाव साधक श्रीराम. जे या जनासी चोरिले. आता ज्या जनांनी ही गोष्ट चोरली, आता चोरीला आपण वाईट म्हणतोय, स्वार्थीपणाला आपण वाईट म्हणतोय, आपण स्वार्थी असणं चुकीचं आहे म्हणतोय, पण भगवंत स्वार्थी नाही का? मग आपण ज्याला करायचं नाही आपण ते करायचं नाही, आपण स्वार्थी बनायचं नाही असं जेव्हा भगवंत सांगतात, तेव्हा मीच त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही स्वार्थी कमी आहात का? मला दुसरीकडे बघूच देत नाही कुठे. हे जे प्रेमाचं भांडण आहे त्यांच्याशी किती खुश होत असेल तो. तुम्ही स्वार्थी नाही, तुम्ही तर म्हणता फक्त मामेकम शरणम ब्रज. अरे कुबेराची पूजा केलेली चालत नाही, कशाचीच पूजा केलेली तुम्हाला चालत नाही. मला काय माहिती नाही का हे सगळे देव आहेत महत्त्वाचे, इंद्र महत्त्वाचा, वरुण महत्त्वाचा, सूर्य महत्त्वाचा, चंद्र महत्त्वाचा, असं गोपींनी म्हटलंय त्यांना. आणि त्यांनी जेव्हा असं केलं आणि इंद्राची पूजा केली, का राग आला तुम्हाला? याचं कारण तुम्ही स्वार्थी आहे. तुम्हाला मला सोडायचं नाही, मला तुम्हाला सोडायचं नाही, मला माहितीच नाही तुम्हाला घ्यायचं आहे का, तुम्हाला मला सोडायचं नाही, मग तुम्ही स्वार्थी. मग असं जेव्हा आपण म्हणतो म्हणजे स्वार्थी तो, पण आपल्याला स्वार्थीपणा करू नको म्हणतो. चोर तो आणि चोरी करू नको म्हणतो. मग ह्याचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे ना, गर्भितार्थ. काय चोरायचं आहे आपल्याला? इथे यायचं, जे चोरायचं आहे ते चोरायचं आहे, बाकीच्या गोष्टी चोरत बसतो. मग बाकीच्या गोष्टी घेतल्यानंतर कसला आनंद मिळणार आहे? इथल्या गोष्टी घेतल्यावर ती चोरी नाही. हे तर आमच्यासाठी निर्माण केलं आहे माया आमच्यासाठी निर्माण केली. त्यातलं काहीही घेतलं, सोनंही घेतलं, चांदी घेतली, सगळे जेम्स घेतले, अगदी प्रसिद्धी घेतली, सगळं इथलं घेतलं, चोरी थोडी आहे. हे माझंच आहे, हे माझ्यासाठी निर्माण केलं आहे. मग ह्याच्यावरती बुद्धी स्थिर झाली पाहिजे. चोरी कसली करायची आहे? जे आपलं नाही त्याची, किंवा जे आपल्याला दूर आहे, जे आपल्याला अशक्य आहे, तिथली चोरी. असं म्हणतात, जे या जनासी चोर मनास नवचे अनुमान आले. मनाला जे पटत नाही ते चोरायचं आहे. मन म्हणतं ते खरं नाही, कुठे देव दिसत असतो? ह्याच्यावरती तर आपला आत्मसंवाद खूपदा झाला. प्रत्यक्ष देव कुठे दिसतो? काय तो मुकुटधारी आणि 4 हात असलेला येणार आहे का समोर? येऊ शकत नाही. आला तर आम्ही बघू शकत नाही, आपली एवढी पात्रता नाही. मग त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं असं मन म्हणतं. जो दिसत नाही त्याच्याकडे. आणि इथे सगळा माझा संसार दिसतोय, इतका पैसा दिसतोय, 50,000 रुपये दिले, 1,00,000 रुपये दिले तर माझी परदेशवारी होते, स्पष्ट आहे ना. परदेशवारी होते, मी जाऊ शकते, मी सगळा आनंद उपभोगू शकते, हे सगळं स्पष्ट दिसतंय मला मायेचं. मग हे मायेचं खोटं आणि जे दिसत नाही ते खरं कसं मन मानेल माझं? पण हे चोरी करायची आहे, त्या गोष्टीचीच तर विचार करायचा आहे की ती गोष्ट जो चोर आहे त्याला चोरायचं आहे. जो चोर आहे, माखन चोर म्हणत असताना काय, त्या सगळ्या लीला, ह्या सगळ्या भगवंतांच्या लीला आहेत, पूर्णावतारातल्या लीला आहे. रामांनी तशा लीला नाही केल्या. रामांनी धर्म शिकवला, रामांनी कर्म शिकवलं कसं करायचं, रामांनी धर्म शिकवला आणि यांनी प्रेम शिकवलं आहे. त्यांनी पण प्रेम शिकवलं नाही अशातला भाग नाही, पण अवतारच पूर्णावतार आहे. पूर्णावतार असल्यामुळे तो हजारो 108 16 सहस्त्र विवाह त्यांचे, इकडे एकपत्नीव्रत श्रीराम. म्हणजे यावरून त्यांचं प्रेम किती मोठं आहे, किती लोकांना त्यांनी सांभाळले. अशा प्रकारचा आपला हा जो अनुभव आहे पूर्णावताराचा, अंशावतारच सुरुवातीचा आहे आणि नंतर पूर्णावतार झालेला आहे भगवंतांचा. त्यांनी चोरी कशाची केली? नवनीताची चोरी केली. मग ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या लीला ज्या आहेत त्या लीला जीवाच्या कल्याणाकरता आहे. आणि ते शोधत बसणं हे किती कठीण काम आहे. आम्हाला जे वाटतच नाही त्याच्याकडे वळावं. कुठे कथा चालू आहे, कुठे कीर्तन चालू आहे, किंवा कुठे काहीतरी सत्संग चालू आहे, बसू देत नाही मन. आपल्याला झोप येते, ऐकू येत नाही, ऐकलेलं पटत नाही, पटलं तर करावं तर त्याहून वाटत नाही. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती विजय मिळणं मनास नवचे अनुमान आले. त्यामुळे जे मला पटत नाही ते हृदयाचं ऐकणं इतकी सोपी गोष्ट नाही. अनुमान त्याची जेणे दृढ केले, त्यांनी दृढ केलंय. ती गोष्ट दृढ करायची आहे, नुसतं पटवायचं नाही, ती गोष्ट दृढ. हे सगळं सज्जनांनी केलंय, ते सगळं संतांनी केलंय, त्यांनी तो अनुभव घेतलाय. मग आता तरी कमीत कमी त्यांचा जो अनुभव आपण घेऊन पाहायला काय हरकत आहे? एकदा का तो अनुभव थोडासा जरी कळला तरी माणूस त्याला सोडणार नाही. कारण माणसाची वृत्ती तसा म्हटलं तर परसिस्टंट आहे. कसं म्हणतो आपण, एक गोष्ट करायची ठरवली म्हणजे ठरवली, करणार म्हणजे करणार, तेवढी हट्टी असतो आपण. पण तो हट्ट करायसाठी जागाच सापडत नाही.
जागा जर एकदा सापडली आणि त्याचं माधुर्य जर कळलं, त्याची गोडी जर कळली, त्याची आत्मीयता जर कळली, त्याचं प्रेम जर कळलं, त्याची दयाशीलता जर कळली, त्याची कृपाळूपणा जर त्याचा समजला, नाही जीव सोडणार त्याला. तो म्हणतो मी हात पकडलाय म्हणून तो वाचलाय, ही गोष्ट जर मला कळली ना, मी हात नाही सोडत त्याचा. आणि मी जर ठरवलं हात नाही सोडायचा, ते तर सोडतच नाही, त्यांनी हात धरायलाच आलेले आहेत ते. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याची जेणे दृढ केले या नाव साधक, असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधकच नाही म्हणतात समर्थ. साधन करण्यासाठी आता या ठिकाणी कालही आपण बोललो, साधन काय सांगितलंय? काहीच नाही. अजूनपर्यंत साधन, उपासना, उपास्य दैवत, आता आपल्याला माहिती आहे समर्थांचं दैवत राम आहे, पण हनुमंत आहे हे माहिती आहे म्हणून त्याच्याशी आपण जोडू शकतो. प्रत्यक्षात अजूनपर्यंत त्यांनी असं काहीच म्हटलेलं नाही. ही उपासना, हे साधन, हे जप, हे तप, ही तीर्थयात्रा, हे म्हणजे एवढं व्रत, हे चातुर्मासाचं, असा अजूनपर्यंत 5वा समास झाला उल्लेख नाही. याचा अर्थ ते कर्मठ होते, ते स्वतः सगळं करत होते, पण ते करणं केव्हा, काय महत्त्व आहे त्या गोष्टीला, आधी महत्त्व कशाला आहे? पूजा करायला बसायच्या आधी तुमचं मन त्या पूजेमध्ये रमलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी हा सगळा अट्टाहास केला आहे. आधी मनाचे श्लोक आणि मग ह्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर आत्मारामापर्यंत गेल्या आहेत ते. म्हणून मग पूजा करा किंवा न करा, अतिशय उत्तम पूजा करा किंवा न करता सुद्धा तुम्ही मनाने त्यांना शरण जा, दोन्ही सारखंच आहे म्हणतात. तुम्ही तुमच्या प्रवृत्तीप्रमाणे, आपण म्हणतो एखाद्याची प्रवृत्ती जशी असते ना तसंच वागतो, त्याची सुद्धा मुभा दिली आहे. वाटतंय का तुम्हाला असं करावं? करा. राम नाही म्हणत का? मरा म्हणतो का? म्हण, पण म्हण. इतकी मुभा कोणी दिली असेल आता? इतकं सहज सुंदर आहे. पूजा करावी वाटणाऱ्याला पूजा करू देतात, नाही करावी वाटत आहे नामस्मरण कर, नाही जप करत नामस्मरण कर, मनाने चिंतन कर. इतकीच, पण हे सगळं करण्यासाठी साधक होणं आवश्यक आहे. मग साधकाचा हा 18वा श्लोक आहे. ते साधू जाता साधवेना. समर्थांना कल्पना आली, आपण जरा जास्तच डोस दिला. त्रास होतो लेकराला माझ्या, किती सांगतोय, आहे सगळं, पुढे सगळं चांगलं आहे, पुढे सगळं साधं आहे. एकदा त्यापर्यंत आलो, त्या पात्रतेपर्यंत आलो की पुढचं सगळं साधं आहे, पण त्यापर्यंत येईपर्यंत हा जो चढाव चढावा लागतोय ना माझ्या लेकराला, जरा कठीण आहे. कारण आता खाली उभा आहे बिचारा, थोडासा वर सरकताय, घसरतोय, वर सरकतोय, घसरतोय, वर सरकतोय, दिसतंय समर्थांना. ते सरकलेलं दिसल्याबरोबर त्यांना वाईट वाटतंय, म्हणून ते म्हणतात ते साधू जाता साधवेना रे बाबा. साधायचा प्रयत्न करतो पण साधवल्या जात नाही, कारण की पूर्वजन्मीचे संस्कार असतात आपल्या मनावर. हे खरं नाही, ते खरं नाही, नाना प्रकारचे प्रश्न, नाना प्रकारचे गोंधळ कुणाचे संपतात. एखाद्या वेळेस एखाद्या सज्जनाने काहीतरी एखादी गोष्ट सांगितली, बोलणाऱ्याला बोलून जातो तो, नंतर म्हणतात काही प्रश्न आहे का तुमच्या मनात? ह्यांच्या गोष्टीपेक्षा हजारो प्रश्न जास्त निघतात ऐकणाऱ्यांकडं, कारण या सांगण्यामध्ये त्यांचं लक्ष नसतं. ते काय करतात, आपल्या स्वतःला त्या ठिकाणी कल्पना करून त्या विश्वात ते रमलेले असतात. त्यांच्या वक्त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. मग ते म्हणतात काही प्रश्न आहे का तुमच्या मनात? कदाचित ते प्रश्न चांगलेही असतात, कदाचित त्यांच्या मनातले प्रश्न असतात, म्हणजे त्यांचं मन एकत्रित होऊ शकत नाही. म्हणजे कितीही प्रयत्न कोणी केले तरी मन ते साधल्या जातच नाही. एवढे समर्थ सांगतायत, एवढी मारुतींची स्थापना केली, इतकी मंदिरं बांधली, इतकं वाङ्मय आहे, इतकं प्रेम दिलंय त्याच्यामध्ये ठेवून, कुठे वळतोय आपण? नाही वळत. एखादा कुठेतरी वळतो आणि तो दुर्मिळ योग एखाद्याच्या जीवनात त्यांच्याच कृपेने येतो म्हणतात. पुन्हा त्यांची कृपा असेल तर, म्हणे दासबोध आणि जी काही ग्रंथसंपदा आपल्या हातात पडते ती तुमच्यामुळे नाही पडली म्हणतात. म्हणजे किती स्वार्थी आहे भगवंत. म्हणजे हे सुद्धा ऐकायला आवडेल ना आपल्याला, की माझ्यामुळे तुझ्या हातात, अच्छा म्हणजे तुम्ही दिलंय का मला? असा संवाद झाला पाहिजे. असा संवाद होण्यासाठी ते म्हणतात की जे साधू जाता साधवेना. इच्छा असते कधी कधी, पटलंय थोडंफार, असं तर आपल्या बाबतीत खूपदा घडतं. एखादी गोष्ट पटते आणि करायचा प्रयत्न करतो, सातत्य टिकत नाही. मग साधू जाता साधवेना, ते लक्षू जाता लक्षवेना. लक्ष घालावं म्हटलं तर लक्ष जात नाही, साधावं वाटलं तर साधू जात नाही. त्याची अनुभवे आणि मना, जे साधल्या जात नाही ते अनुभव घे. एकदा का त्याचा अनुभव घे, अनुभवाने मग अजूनपर्यंत उपासना, मंत्र, तंत्र, जप, जाप्य अजून काहीच सांगितलेलं नाही. अनुभव घे, आनंदाचा अनुभव घे. हा आनंदाचा अनुभव आमचे महाराज बघतायत आज. आनंदाचा अनुभव घे. मी जसा आनंदात आहे तसा तू आनंदात राहण्याचा प्रयत्न कर. मी जसं समाधानात आहे तसा समाधानात राहण्याचा प्रयत्न कर. साधणार नाही, थोडंसं तू जोर लाव. 10% काय 100% मी जोर लावतो.
मी तुला शांत करतो, फक्त विश्वास तर पाहिजे माझा त्यांच्यावर, ते करतात म्हणून. कारण दिसत नाहीत ना ते जर दिसले असते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं असतं तर कळलं असतं. पण हे जे गुरुतत्व आहे ना, ते मागच्या जन्मापासून, या जन्मापासून पुढच्या जन्मापर्यंत आपल्यासोबत आहे. हे दिसत नाही, हे सांगितलेलं पटत नाही. मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण तो साधक आहे. मग साधक सोपा कसा असेल? आपण अभ्यासाची जेव्हा साधना करतो तर आपले शिक्षक कसे म्हणतात, हा विद्यार्थी हुशार आहे, हा विद्यार्थी लक्ष देऊन करतो, हा मेरिट येणार आहे, असं त्यांच्यासुद्धा लक्षात येतं. मग असं सद्गुरूंच्याही लक्षात येतं. हळूहळू जाईल पुढे, माझं लक्ष आहे. पण ते शिक्षक सांगतात, त्यानंतर आपण करतो, त्यानंतर आपण ते प्रयत्न करतो, त्यानंतर ते गुण मिळतात. हे दिसतंय स्पष्ट संसारामध्ये जे त्यांनी सांगितलं. आणि ते कौतुक पण करतात, आपला बक्षीस मिळतं, आपला सत्कार होतो, आपल्या आईवडिलांचा मान वाढतो. हे सगळं दिसलं. मग दिसल्यामुळे मन रमलं ना त्या ठिकाणी. माझ्या आईने माझं कौतुक केलं, सगळ्यांच्या समोर सांगितलं, हिला इतके इतके गुण मिळाले, हे शिक्षक आहेत. अगदी आनंद आहे. हा आनंद कशामुळे आहे? प्रत्यक्ष दिसतंय, मी कष्ट केले, त्याचं फळ मिळालं, माझा इतक्या मोठ्या स्टेजवरती सत्कार झाला, किती आनंदाची गोष्ट आहे. इथे कोण सत्कार करताय कुणाचा? स्वतःचा आतमध्ये जा म्हणतात आणि स्वतः आनंदी आहे का बघा म्हणतात. एवढी सोपी गोष्ट आहे? कोणी काहीही म्हटलं तरी चालणार आहे, कोणी दुःख दिलं तरी चालणार आहे, स्वतःवर संकट आले तरी चालणार आहे, तू आतमध्ये जा. अरे कसं शक्य आहे? तुमची कृपा झाल्याशिवाय ते शक्य नाही. साधक मला बनायचं असेल तर तुझ्या दासबोधासी त्वा बोधवा. बोध म्हटलंय, प्रबोध, हाची सबोध गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. मग असं तुम्ही पटवा बाबा, मला नाही दिसत आहे डोळ्यांनी, मग तो साधक आहे. म्हणजे ही जी तळमळ आहे म्हणण्याची, आता मला काही कळत नाही, मला आनंद दिसत नाही, तुम्ही पण मला दिसत नाही, मला काहीतरी द्या. मग ते जे काही समाधान मिळालं तर ते म्हणतात आहे की तेच अनुभव आहे. आणि म्हणा, अनुभव घे माझा, मी काय करतो तुझ्यासाठी. मैंने मेरे सद्गुरु को मेरे लिए रोते देखा है, मैंने मेरे सद्गुरु को मेरे लिए लढते देखा है. कसाही अनुभव लावा ना सद्गुरूंशी. लढले माझ्यासाठी ते. एखादी गोष्ट जी माझ्याच्यानी होत नाही ती घडवून आणलेली आहे. माझ्यासाठी रडलेच सद्गुरू. असं जेव्हा म्हटलं आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी दिसलं, आपलं पाणी त्यांच्या पायावर पडलं, कदाचित अनुभव येईल, असं म्हणतात समर्थ. कुठे साधना, कुठे काय, कुठे योग, कुठे मार्ग, काही सांगितलं नाही. तुमच्या मनाला जोपर्यंत तुमचं अंतःकरण शुद्ध होत नाही आणि हा आनंद तुमच्या हृदयात स्थिर होत नाही, तोपर्यंत तुम्ही साधक नाही. किती कठीण गोष्ट आहे. म्हणून दासबोधाला टाळतात सगळेजण. कडक आहे. मधूनच ते म्हणतात असं साधं आहे आणि नंतर किती मोठी गोष्ट सांगून दिली. ऐकायला गोड, वाचायला त्याहून गोड, करायला काय कठीण आहे. आपण म्हणतो की अमेरिकेला जाणं की नाही 12 तासात चाललं जातो. 2 विमानं बदलली, 12 तासात जातो. पण 12 तास प्रत्यक्ष किती त्रास होतो त्या व्यक्तीला. एवढ्याशा जागेत बसून 12 तास बसतो, शेवटी त्याला जेट लॅग होतो. पण मनाला काय वाटतं, 12 तासात आम्ही अमेरिकेत पोहोचतोय. मनाने पोहोचलोच आहे, पण प्रत्यक्ष शरीराला किती त्रास होतो. पैशाचा सोडा, पण प्रत्यक्ष 12 तास कोणीतरी रेग्युलर जाणारा असेल, नियमित जाणारा, परदेशवारी करणारा, तो काय आनंदात असतो का विमानामध्ये? तो म्हणतो कसं बसं एकदाचं त्या ठिकाणी आपण पोचलेलं बरं. म्हणजे हा जो मनाचा प्रवास आहे त्याचा आनंदाचा आहे. प्रत्यक्ष त्याच्या शरीराला त्रास होतो, पण शरीराचा त्रास त्याला वाटत नाही, कारण त्याचं मन तिथे आधी पोचलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तो साधकत्व असं कसं राहील? मनाने तिथे पोहोचा तर खरी. रामापर्यंत पोचायला काय हरकत आहे? म्हणजे जी मनी वसे ते स्वप्नी दिसे. मनामध्ये जर राम आला तर तो खरा माना. विचार केल्याशिवाय राम कसा येईल? कोणीच येत नसतं आपोआप. कोणाच्याही बद्दल म्हटलं, काहीही म्हटलं तरी आपोआप येत नसतं. आता त्यांनी सांगितलं 12 वर्ष करा, तुम्हाला राम दर्शन होईल. म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दर्शन होईलच. आजच एक साधूची गोष्ट ऐकली. त्या साधूला जे कळलं, आज जे 12 वर्षाचं जे त्याला तंत्र कळलं, तर तो म्हणे कोणती पण एक गोष्ट करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. कृष्ण मिळेल तुम्हाला. आता सध्या कृष्णाष्टमीचं चाललंय ना, कृष्ण मिळेल. तर तो रोज त्या ठिकाणी जाऊन 12 वर्ष कृष्णाला हार घालतो आणि त्याला एक अट टाकतो, मी टाकतोय रोज तुला हार घालतोय, पण मला 12 वर्षानंतर दर्शन पाहिजे, कारण ते हे सत्य व्हायला पाहिजे. कृष्ण नेहमीप्रमाणे हसतो. 12 वर्ष जेव्हा पूर्ण होतात हा जातच नाही. जात नाही कारण त्याला माहिती आहे की त्यांनी यायला पाहिजे. तो कसला असं सरळ स्वरूपात येणार आहे का? अरे बाबा तू माझ्याकडे आला नाही, तू मला आता हार इथे घाल, असं थोडी होत असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर संध्याकाळ जेव्हा होते तर संध्याकाळी खूप गायी येतात त्याच्या घरासमोर आणि त्यांची तशीच गोधुली वेला अतिशय महत्त्वाची आहे कृष्णांच्या चरित्रामध्ये. इतक्या मोठ्या गायी येतात आणि गायी आल्यानंतर त्या गायीला जेव्हा तो आता नेहमीप्रमाणे तो म्हणतो आता हे सगळं अन्न मी केलं, 56 भोग केले, आता मी काय करू? कारण हा तर काही येत नाही.
हा काही प्रत्यक्ष दिसत नाही. याच्यातलीच एक गाय घेतली त्याने आणि त्या गाईला म्हणलं याच्यातलं जे तुला आवडतं आहे त्याच्यासमोर ठेवलं आणि खा. आणि ती गाय म्हणे प्रसन्न झाली आणि त्यांनी म्हटलं हार नाही घालत मला आज, माझ्या आता डोळ्यातच पाणी आलंय, आज मला हार नाही घालत का. म्हणजे कोणत्या रूपात आली, त्याचं 12 वर्षाचं व्रतही पूर्ण करून घेतलं. या सगळ्या गोष्टी अशा असतात की ज्या हृदयस्पर्शी असतात. 12 वर्ष झाली सकाळी घालणारा हार तुझ्यासाठी यायचं, संध्याकाळ झाली रे, सूर्योदयाला येणारा तू, आज सूर्योदयापर्यंत मी तुझ्या हाराची वाट, बाकी मला काही नको म्हणे. मग त्या गाईचं सगळं ते नंतरच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कळण्यासारख्या आहेत. मग ह्या अशा गोष्टी घडल्यानंतर मग ते साधकत्व 12 वर्ष त्यांनी ते केलं, तेव्हा त्याला समाधान मिळालं. आपल्या शबरीनी तर किती वर्ष केलं, म्हणजे त्याचे तर किती तप गेले तिचे, तर तिचं म्हणजे भाग्य म्हणावं का दुर्भाग्य, किती उशीर झाला तिला, पण ते दुर्भाग्य नसून त्यापासून आपण शिकू शकतो. शेवटच्या क्षणापर्यंत डोळे गेले तरी सुद्धा, सगळं शरीर गेलं तरी माझे डोळे फक्त रामाला पाहायला राहू द्या म्हणते. कावळ्याला म्हणते माझं शरीर गेलं तरी चालेल, हे डोळ्यातून त्या डोळ्यांमध्ये मला एकदा झाली दर्शन झालं की माझं जीवन मी मुक्त झाली. इतका त्याचा किती तप झाले असतील. किती वर्षाची होती ती, म्हातारी होती आणि 12व्या वर्षी ती आलेली आहे त्यांच्याकडे. मग या सगळ्या गोष्टी, मग साधक आहे, मग ती साधन, ती नवविधा भक्तीचा द्योतक आहे ती शबरी म्हणजे. आणि रामांच्या चरित्रातलं सगळ्यात महत्त्वाचं पात्र आम्हाला भावलेलं तर ते शबरीच आहे. मग ह्या सगळ्या शबरीची जी कथा होती ती साधक आहे. नवविधा भक्तीमधली सगळ्यात आत्मनिवेदन भक्तीची द्योतक आहे. ते साधू जेथे मनची मावळे, सोपं आहे का, जेथे मनची मावळे, मला काहीच वाटत नाही. एक साधी गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीला मनाचं जर मला वाटूनच घ्यायचं नसेल ना तर मला वाटत नाही. या सगळ्या आताच म्हटलं, जर प्रवासाला जायचं आहे, प्रवासाचा त्रास का वाटत नाही, प्रत्यक्षामध्ये होतोय पण वाटत नाही, कारण मला अमेरिकेत जायचं हे माझं ठरलं आहे. बाळ होताना स्त्रीला त्रास होतो, वाटतच नाही. इतकं सुंदर बाळ पुढे दिसतंय ना, वाटतच नाही. अभ्यास करताना रात्रभर, महिनाभर, 12 वर्ष मी रात्रंदिवस अभ्यास केला, वाटलाच नाही, कारण सर्टिफिकेट येत आहे हातात. मग तसं तर समाधान मिळणार आहे हे निश्चित आहे, तर बाकी खडतर असू द्या ना वाट, कितीही त्रास होऊ द्या ना या सगळ्या गोष्टीला, माझा भगवंत बघून घेईल सगळं. असं जेव्हा जो व्यक्ती म्हणू शकेल, ह्यामध्ये पूजा कुठे आली, यामध्ये माळ कुठे आली, यामुळे साधना कुठे अजून आली. आधी मन तयार करा म्हणतात, फक्त मन तयार करण्याशिवाय काही करत नाही. मग जेथे मनची मावळे, आता जे करशील ते तुझं. आणि असे कितीतरी लोक आपण अनुभवले आहेत की ज्यांनी सगळं काही सर्वस्व देवावर अर्पण करून त्यांना आत्मिक समाधानामध्ये ते जगले. आपण बघतो, आपले महाराजच बघतो, सद्गुरू बघतो, संत बघतो, सज्जन बघतो. आपल्या परिसरातले सुद्धा असे लोक असतात की जे समर्पित असतात भगवंताला, देशकार्याला समर्पित असतात. आता कितीतरी देशभक्तांची उदाहरणं घेतली तर मला देश, मग त्यांनी देव हे नाव न देता देश हे नाव दिलं. आणि सावरकरांनी तर देशामध्ये ज्यांनी किती आयुष्य खडतर आहे, पण त्यांना कुठे वाटलं काही, वाटण्यावरच तर सगळं आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा वाटली तरच सगळं आहे, अन्यथा सगळं शून्य आहे. आता याच्यावरती आपलं सोमवारचं जे निरूपण आहे ना, त्यामध्ये भरपूर वेळ चर्चा होणार आहे. मग हे जे आहे या गोष्टी अशा जर समजल्या तर जेथे मनची मावळे, मनाला मावळलं पाहिजे. आपल्याला एकदा मनाला सांगून टाकलं की नाही तुझं काही चालत नाही रे, ऐकतं ते, ऐकायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला सांगायचं तुझं काही चालत नाही, तुझा कशावरती जोर नाही, तुझ्या शरीराला वाटलं तर तुला थांबावं, थांबेल का, काय तुझ्यासाठी थांबेल का, काही तुझ्या मनासारखं झालंच पाहिजे असा अट्टाहास तुझा पूर्ण झाला का, चुप बस आता हृदयाचं ऐक, असं म्हणून त्याला सतत समजावून सांगितलं. म्हणजेच मनाचे श्लोक आहे, सुरुवातच आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, भक्तिपंथाने जा फक्त, तरच तुला सुख आहे असं सांगायचं. मग त्या ठिकाणी मन जरा शांत होतं. शांत झाल्यानंतर जेथे तर्क पांगुळ, हा महत्त्वाचा भाग आहे, तर्क पांगुळला म्हणजे तर्काला जागा नाही. माझा देव आहे, माझे सद्गुरू तिथपर्यंत मला पोहोचवणार, याच्यावरती स्पष्टता. कोणत्याही प्रकारचा तर्क माझ्या मनात येत, तर्क का बंद होतो माहिती आहे, मन जेव्हा ऐकतं आपलं तेव्हा. आत्ताही मनाला म्हणा हे सगळं सांगताय ना, काही अर्थ नाही की त्याच्यात एखाद दीड तास बरं आहे, प्रत्यक्षामध्ये याला काही अर्थ नाही, आपण दुसरं काम करू असं म्हटलं तर आपलं लागलीच तर्क होतो. हो खरंच आहे, खरी गोष्ट बोलला, याच्यात काय मिळालं आपल्याला, आता 6 महिने झाले, काय मिळालं तुला याच्यातून, असं म्हटल्यावर मग आपण त्याच पद्धतीने विचार करतो. तर्क संपवायचं असेल तर मनाला सांभाळणं आवश्यक आहे. मग जेथे मनची मावळे, किती वेळ लागतोय साधन समासाला, जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगोळे, तेथे अनुभव आणि बळे या नाव साधक. आता त्या ठिकाणी त्याला सांगायचं, काय सांगायचं, हे करून काय मिळालं नाही,
हे केल्याने हे असं मिळालंय, हे मिळाल्यानंतर हे समाधान मला मिळालंय, माझ्या मनाचं मी ऐकलं. आयुष्यभर मी माझ्या मनाचं हृदयाचं ऐकलं नाही. आता एक हृदयाचा ऐकून जो काही निर्णय घेतला त्याने मला आत्मिक समाधान मिळालंय. मना, पटलं का तुला हे जे आत्मिक समाधान आहे? तो म्हणतो नाही नाही, असं काही खरं नसतं, हे काही टिकत नसतं. प्रत्यक्षामध्ये जा आणि छान छान कपडे आण आणि छान छान खायला जा, प्यायला जा, त्याच्यात मजा आहे. ह्याच्यात काय मजा आहे? पुन्हा त्याला सांगायचं असं काही नसतं. मला हे आज जे मिळालंय तेच खरं मिळालंय, पुढे मला हेच टिकवायचं आहे, तू चूप बस. असा आत्मिक संवाद मनाशी झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडणार नाही. आणि आत्मिक संवाद होण्यासाठी विवेक आणि वैराग्य समर्थ म्हणतात अगदी आवश्यक आहे, आपोआप घडल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी. वैराग्य केव्हा येतं? विवेकाने येतं. विवेक म्हणजे सारासार विवेक, निरक्षीर विवेक, निरकाय आणि क्षीरकाय. संसार खरा. आज तर मला इतकं खोल कळलं, इतकं खोल कळलं, म्हणजे मी ते सांगू पण शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मी आज तेच म्हटलं मुलाला, जे लिहिलं आज मला थोडंसं जे लिहिता आलं ते लिहित असताना मला असं वाटलं हे मला समजल्यासारखं वाटतं पण मी सांगू नाही शकत. म्हणजे किती खोल ज्ञान आहे ते. म्हणजे ते म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा त्या शक्तीच्या मायाशक्तीमधून निर्माण झाले. म्हणजे अवतार तर सोडा, राम आणि कृष्ण हे अवतार तर अगदी नंतरचा भाग आहे, साधू सज्जन. पण प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा ज्यांनी तारण, अर्थात ते माहिती आहे आपल्याला, ब्रह्मानी निर्माण केलं, विष्णू तारण करतो आणि शेवटचा जो शिव आहे तो संहार करतो. ह्या सुद्धा हे जे सुद्धा अंश आहेत ते त्या ब्रह्माचे म्हणजे त्या परमतत्वाचे अंश आहे. परमतत्व याहून वेगळं आहे. म्हणजे ब्रह्माचा जरी आशीर्वाद मिळाला तरी आपल्याला आणखी वर जायचं आहे. जे तत्व निराकार आहे, ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा त्यात लीन होतात, अशी अवस्था आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत जायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी काही लक्षात घेण्याचं कारण नाही, असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे ना जसं आपण वाचन आणि अभ्यास करतो ना तसं देव आपल्याला समोर तेच देत राहतो. हे वाच, याच्यातून काही कळेल, ते वाच, त्याच्यातून काही कळेल. पण मी तुला समजवल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा समजलं असं वाटलं तर ज्ञानाकडे लक्षही देण्याची गरज नाही. जय जय रघुवीर समजण्यासाठी, गोड वाटण्यासाठी मी कोण आहे, माझी माया काय, मी ब्रह्मा विष्णू महेशाच्याही वर आहे असं म्हटल्यावर किती भयंकर, म्हणजे किती मोठं ते जग असलं पाहिजे. जग नाहीच आहे, शून्य आहे तिथे सगळं. त्या शून्यापर्यंत म्हणजे शून्यालाच जावं लागेल. जितका विस्तार पावेल ते लयाला जाईल म्हणतात. जितकं विस्तार तितका लय निश्चित. जितका विस्तार आपण करू तितका लयाकडे जातो आहे. आणि जितकं शांत होऊ तिथे स्थिरता आहे. मग असं म्हटल्यावर मग स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागावेगे. आणि ह्याला पटपट लगबगीने ही वस्तू साधण्याचा प्रयत्न कर. नंतर तेची वस्तू होय अंगे या नाव साधक. आणि तीच मग अंगामध्ये भिनते भगवंत हृदयस्थ आहे. जर ती भिनली तर तो साधक आहे, अजून भिनलेली नाही. याचा अर्थ असा काढायचा नाही की माझ्या अंगात भिनली, भिनावी ही अपेक्षा. असं जर झालं तर तो साधक आहे समर्थांच्या दृष्टीने. आपण एक दोनदा समर्थांना म्हटलंय, म्हणजे 2-3 समासांमध्ये मी म्हटलंय, स्वगुण परीक्षेमध्ये तर बहुतेक म्हटलंय की समर्थ आता हे मला थोडं कळलंय आणि याच्यावरती तुमची कृपा झाली असं मला वाटतंय. तुम्ही आनंदी आहात का? त्या अर्थी निश्चित ते हसले असावेत असं माझ्या मनाने संकेत दिला. त्या ठिकाणी थोडंफार कळलं, थोडाफार आनंद मिळाला. आता मला स्थिर करा, आता मला पुढे घेऊन जा. अशा प्रकारची जेव्हा आपण संवेदना व्यक्त करतो तेव्हा समर्थ खुश होत असतील. आणि एकदा का समर्थ खुश झाले, एकदा का हनुमंत खुश झाला, तो काय करू शकतो? अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग अशा पद्धतीने त्यांचं अनुभव आम्हाला मिळावा, स्वानुभवाचे नियोगे. आणि हा अनुभव स्वतः घ्यायचा आहे, त्यांचा अनुभव स्वतः. द्वैत संप्रदाय, वडिलांनी वडिलांचे पैसे दिले तर पैसे वाढले ना मुलाचे. मुलाचे पैसे वडिलांनी दिले, त्याच्या संपत्तीत वाढ झाली. इथे वाढ वगैरे होत नाही. हे परमार्थ क्षेत्र समजून घेतलं तितकं सोपं आहे. त्यांनी दिलं, त्यांचं कमी होत नाही, आमचं वाढत नाही. स्थिर, तुमचं इतकंच माझं, इतकी मोठी संपत्ती. म्हणून म्हणतात ना ब्रह्मानं योजता आले. त्या आमच्या सद्गुरूंचं वाक्य आहे, दिले तू आम्हा इतके ब्रह्मानं योजता आले. ब्रह्माला सुद्धा मोजता येत नाही एवढं सुख देतो. ह्या सुखावरती स्थिर व्हायला काय हरकत आहे? इतकं दिलं, इतकं दिलं, इतकं दिलं.
की त्या ठिकाणी तुमचं कमी नाही, माझं जास्त नाही, वाढत नाही. म्हणजे दिव्यापासून दिवा लावला, दिवा कमी होत नाही. हा दिवा कमी होत नाही, तोही कमी नसतो, तोही पूर्ण, हाही पूर्ण. आईच्या पोटातून मुलगा जन्माला येतो, आईही पूर्ण, मुलगाही पूर्ण, वाढतो आणि पुन्हा तो वंश निर्माण करतो. पूर्णाकडून पूर्णाचा प्रवास संसारात बघितलाय. हा असा इथे प्रवास स्थिरतेने मिळतो. ही ग्वाही समर्थ देतात. समर्थांचे चरण समोर ठेवून आपण ह्या सनुभवाचा अनुभव घ्यावा. जसं ते ज्ञानराज प्रभू त्यांचं भाषण संपवतात, ते म्हणतात, असं जे म्हणतात ते म्हणत असताना हे सगळं तुम्हाला लाभो, ही मी तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणतात. जे सगळं ते समजावून सांगतात आधी 1 तास, आणि त्यांची सुरुवात आणि शेवट इतका गोड असतो. ते म्हणतात सुरुवात अशी करतो आणि शेवटी म्हणतात, हे जे काही मी सांगितलं ना आत्ता तुम्हाला, ते सगळंच्या सगळं तुम्हाला मिळो, हे मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि म्हणतात वंदे गुरु परंपरा. आणि गुरु त्यासाठीच तयार आहेत, आपण त्यांना बोलवायचं आहे फक्त. मग स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे, त्याची वस्तू होय अंगे आणावं साधक श्रीराम. अनुभवाची अंगे जाणे, योगियांची खुणे बाणे. थोडा मोठी आहे ओवी, मी थांबते, 4 ओव्या वाचते, कारण ते अनुभवाची योगियांचे खुणे बाणे आहे ना. अनुभवाची अंगे जाणे, योगियांचे खुणे बाणे, काहीच न होणं असणे या नाव साधक श्रीराम. परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक श्रीराम. देवा भक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ. आत्ताच देवभक्ताचं मूळ शोधून काढायचा प्रयत्न केला. शोधून पाहे सकळ साध्याचे होय तात्काळ या नाव साधक श्रीराम. विवेक बळे गुप्त झाला, आपे आप मावळला, दिसतो परी देखिला नाहीच कोणी श्रीराम. मी पण मागे सांडिले, स्वया आपणास धुंडिले, तूर्ये सही ओलांडिले या नाव साधक श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.